Exercise 4.3 Question 7. Find the value of k if the area of the triangle whose vertices are P, K0, Q, 2, 2, R, 4, 3 is 3/2 square units. तर इथे आपल्याला ट्रायंगलचा एरिया दिला आहे. ट्रायंगल पी क्यू आर चा एरिया आहे 3/2 स्क्वेअर युनिट्स आणि व्हर्टायसेस दिलेत, त्याचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत, एक्स कोऑर्डिनेट वाय कोऑर्डिनेट. आणि इथे व्हॅल्यू कशाची काढायची, आपल्याला के ची व्हॅल्यू काढायची. एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज 3/2 स्क्वेअर युनिट्स. x1 y1 is k0, x2 y2 is 2 2 and x3 y3 is 4 3. तर इथे आपण फॉर्म्युला वापरणार आहोत. एरिया ऑफ ट्रायंगल इक्वल टू हाफ x1 x2 x3 y1 y2 y3 1 1 1. तर ह्या फॉर्म्युलाचा वापर करून आपण इथे के ची व्हॅल्यू आपल्याला इथे काढायची आहे. तर इथे x1 x2 x3 y1 y2 y3 ची व्हॅल्यू ठेवू. एरिया ट्रायंगलचा इथे आपण ठेवून व्हॅल्यू काढू के ची. हाफ x1 x2 x3 ठेवायचे. x1 इज हियर k, x2 2 and x3 4, y1 0, y2 2, y3 3 and 1 1 1. तर हा डिटरमिनंट सॉल्व करायचा आपल्याला एक्सपान्शन फॉर्म्युला वापरून. अँड एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज 3/2. तर इथे आपण प्लस मायनस दोन्ही व्हॅल्यू घ्यायचे 3/2. आता हा आपण डिटरमिनंट सॉल्व करू. एनी मल्टिप्लाय करायचे आधी. Take remaining elements which are not in first row and first column. These are remaining elements 2 1 3 1. तर हा छोटा डिटरमिनंट झाला सेकंड ऑर्डरचा. ज्यात 4 एलिमेंट्सच आहेत. तर हा आपण सॉल्व कसा करतो, टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन अँड सबट्रॅक्ट. 2 × 1 2 -3 × 1 3. आता इथे 0 येते सेकंड एलिमेंट. सेकंड एलिमेंटनी आपण मल्टिप्लाय करत असतो आधी मायनस करून 0. पण आता 0 नी कशाला मल्टिप्लाय केलं तर 0 आन्सर येणार आहे. त्याच्यामुळे आपण हे असंच ठेवू. +1 नी मल्टिप्लाय करायचे. टेक रिमेनिंग एलिमेंट्स विच आर नॉट इन फर्स्ट रो अँड थर्ड कॉलम. तर इथे परत टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन अँड सबट्रॅक्ट. 2 × 3 6 -4 × 2 8. सॉल्व करू आपण. इक्वल टू प्लस मायनस 3/2. इथे दोन्ही व्हॅल्यू घ्यायच्या प्लस मायनस. हाफ इन ब्रॅकेट. नाउ के 2 - 3 means -1 प्लस 1. 6 - 2 means -2 इक्वल टू प्लस मायनस 3/2. मग हाफ इन ब्रॅकेट -k -2 इक्वल टू प्लस मायनस 3/2. आता इथे 2 2 कट होतील. दोन्ही बाजूला जर आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर इथे 2 1 जा 2 2 1 जा 2 2 1 जा 2 असं कट होतील. अँड रिमेनिंग -k -2 इक्वल टू प्लस मायनस 3. देअरफॉर -k -2 इक्वल टू प्लस 3 and or -k -2 इक्वल टू -3. तर अशा आपल्याला ह्या दोन व्हॅल्यू मिळणार आहेत केच्या. -k इक्वल टू 3 प्लस 2 मीन्स k इक्वल टू 5. k इक्वल टू -5. तर इथे ही व्हॅल्यू काढू आपण. -k इक्वल टू -3 प्लस 2. -k इक्वल टू -1. देयरफॉर k इक्वल टू 1. k इक्वल टू 1 और k इक्वल टू -5. Therefore k इक्वल टू -5 और k इक्वल टू 1. म्हणजे k च्या आपल्याला इथे दोन व्हॅल्यू आलेल्या आहेत. एक तर -5 किंवा 1.
तर ह्या व्हॅल्यू जर आपण ह्या डिटर्मिनंट जर मध्ये ठेवल्या आणि हे इक्वेशन आपण सॉल्व्ह केलं तर हे सॅटिस्फाय होणार. तर तुम्हाला व्हेरीफाय करायचं असेल, पडताळा घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकतात. एकदा के ची व्हॅल्यू तुम्ही -5 ठेवायची आणि एकदा के ची व्हॅल्यू ते 1 ठेवायची आणि इक्वेशन हे सॉल्व्ह करायचं आणि चेक करायचं की आन्सर बरोबर आहे का नाही, म्हणजे LHS = RHS आहे का नाही ते आपण व्हेरीफाय करायचं. आता इथे आपण व्हेरीफाय करू. पहिल्यांदा आपण पुट k = -5 ह्या इक्वेशन मध्ये ठेवू आपण. Therefore half -5 0 1 2 2 1 4 3 1 हे सॉल्व्ह करू. हाफ -5 ने मल्टिप्लाय करायचं 2 - 3 हे 0 घ्यायचं नाही, एकदम ही व्हॅल्यू आपण +1 ने 6 - 8 हाफ -5 - 1 +1 - 2 हाफ 5 - 2 = हाफ into 3 means 3/2. म्हणजे जेव्हा आपण निगेटिव्ह व्हॅल्यू घेतो k = -5 तेव्हा आन्सर काय येते 3/2. 3/2 म्हणजे बरोबर आहे. आपण जी k ची व्हॅल्यू काढली ती बरोबर आहे. आता आपण k = 1 ह्याच्यामध्ये ठेवून बघू. पुट k = 1. मग 1 ठेवली आपण, 1 ने मल्टिप्लाय केले 2 × 1 2 3 × 1 3 मायनस केलं. इथं 0 घेतली नाही कारण 0 ने कशाला मल्टिप्लाय केलं तर 0च येणार आहे, म्हणून आपण हे घेतलंच नाही. डायरेक्ट +1 ने मल्टिप्लाय केले 2 × 3 6 4 × 2 8 हाफ इन ब्रॅकेट 2 - half -1 - 2 means -3/2. -3/2 ह्याचा अर्थ ही पण व्हॅल्यू बरोबर आहे. तर आपण कोणती व्हॅल्यू ठेवू शकतो k ची, k = -5 और k = 1. इक्वेशन हे सॅटिस्फाय होतं.